रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. बाळूमामाची भंडारा यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य करा, प्रांताधिकारी हरीश सूळ यांचे आवाहन. आदमापुरात बैठक. श्री क्षेत्र आदमापूर तालुका भुदरगड येथील बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सव यात्रेचे नियोजन करण्यासाठी बैठक पार पडली. यात्रा सुरळीत आणि शांततेत पार पडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, तसेच यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रांताधिकारी हरीश सूळ यांनी केले. बाळूमामा मंदिरात आयोजित भंडारा यात्रा उत्सव 2026 नियोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी मागील यात्रेदरम्यान आलेल्या त्रुटी यंदा जाणवू नयेत यासाठी संबंधित विभागाने विशेष काळजी घ्यावी, अशा सूचना सूळ यांनी दिल्या. 9 ते 19 मार्च दरम्यान गुढीपाडव्यापर्यंत चालणाऱ्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांना आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन आणि देवालय समितीने समन्वयाने काम करावे, असे त्यांनी सांगितले. यात्रा काळात दूधगंगा नेढोरी कालव्यातून पाणी सोडणे, राज्य परिवहन महामंडळाची एसटी वाहतूक व्यवस्था, वैद्यकीय पथकाची तयारी, महाप्रसादाची सुसज्ज व्यवस्था, अमावस्या यात्रेप्रमाणे एकेरी वाहतूक व्यवस्था, मोठे स्क्रीन, सीसीटीव्ही यंत्रणा, अग्निशमन सुविधा, मुबलक पाणी पुरवठा, स्वच्छता आणि सेवेकरी वर्ग नेमण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. ग्रामस्थांनी केलेल्या विविध सूचनांवरही विचारविनिमय करून त्यांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्ष धैर्यशील भोसले यांनी आभार मानले. यावेळी देवालय समितीचे कार्याध्यक्ष पुंडलिक होसमने, भुदरगडचे पोलीस निरीक्षक गोरख चौधर, मुरगुडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे, गटविकास अधिकारी शेखर जाधव, तालुका आरोग्य अधिकारी, ग्रामीण पाणी पुरवठा उपअभियंता, बांधकाम विभागाचे अभियंता, राज्य विद्युत मंडळाचे उपअभियंता, दूधगंगा उजवा कालवा निढोरी शाखेचे उपअभियंता, ग्रामीण रुग्णालय गारगोटीचे अधीक्षक तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी उपस्थित होते. विन टीव्ही मराठीसाठी मुरगुडहून गणेश भाट. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.